नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथे चिवडा पाहणार आहोत पातळ पोह्यांचा. कशा पद्धतीने बनवला तर मी इथे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे अर्धा किलो पातळ पोहे चाळून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून ते 2 ते 3 मिनिटे परतवून घेतले थोडे थोडे करून. पोहे जास्त गरम नाही होऊ द्यायचे कारण ते खूप नाजूक असतात आणि गरम झाले की त्यांचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे आणि दिवाळी फराळ म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ हा चिवडा येतो. त्यामुळे हा आपला एकदम चविष्ट असा झणझणीत झालाच पाहिजे. तर इथे माझे सर्व पोहे गरम करून झालेले आहेत. इथे मी डाळ व शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, कढीपत्ता, लसूण वाटून घेतला आणि बारीक मिरच्या चिरून घेतल्या. त्यानंतर इथे मी कढई ठेवली गॅसवरती. भरपूर असं तेल ठेवलं आणि साईडला एक चाळणी आणि त्याखाली पातेले ठेवले जेणेकरून आपण तळलेले पदार्थ ते पातेल्यामध्ये तेल निसरून जाईल. सुरुवातीला मी ते डाळवर टाकले पण तेल काही तापलंच नव्हतं. त्यानंतर परत मी काढून घेतले आणि नंतर थोडंसं वेट केल्यानंतर तेल तापल्यानंतर डाळ मी तळून घेतले. अशा पद्धतीने चाळणी ठेवून तळल्यामुळे आपले तेल पण खराब होत नाही आणि व्यवस्थित असं तळून पण होतं. त्यानंतर डाळ मी काढून घेतले आणि शेंगदाणे तळून घेतले. तेल खूप गरम होतं आणि असं वरतून टाकताना ते अंगावर उडत होतं. त्यामुळे सांभाळून करताना आपली काळजी घेऊन करा. तर शेंगदाणे पण इथे परतून झालेले आहेत. आता मी व्यवस्थित असं हे एका चाळणीमध्ये काढून घेते जेणेकरून जे एक्स्ट्रा तेल आहे ते खालच्या पातेल्यामध्ये निरसून येईल. त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स काढून घेते. ड्रायफ्रूट्स अगदी 20 ते 25 मिनिटेच आपण तेलामध्ये ठेवायचं कारण तेल खूप कडक असतं आणि ड्रायफ्रूट्स लवकर तळले जातात. त्यामुळे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स पण आपले तळून झालेले आहे. बघू शकता अगदी 20 ते 25 सेकंदामध्ये ड्रायफ्रूट्स तळून होतात. ते पण मी आपल्या शेंगदाणे डाळमध्ये काढून घेतलं. तर यामध्ये कढीपत्ता टाकला. कढीपत्ता पण फ्रेश असा अंगणात माझं झाड आहे तोच घेतला मी स्वच्छ करून आणि तो डायरेक्ट मी पोह्यांमध्ये मिक्स केला. त्यानंतर मी इथे मनुके पण थोडेसे फ्राय करून घेते. मनुके पण जसं आपण काजू बदाम फ्राय करून घेतले त्याच पद्धतीने अगदी 15 ते 20 सेकंदच तेलामध्ये ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे. लगेच फुगून येतात मनुके. त्यानंतर इथे लसूण मी छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये ठेवून दिला. तर बघू शकता तेल जास्त घेतलं आणि जास्त कडक असलं की लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे एकदम खुसखुशीत असे होतात, नरम नाही पडत आणि चिवडा पण आपला त्यामुळे एकदम खुसखुशीत होतो. तो पण वातड असा होत नाही. तर अशा पद्धतीने मी लसूण फ्राय करून घेतलं तेलामध्ये. थोडंसं बाकीच होतं जाडसर. परत एक 5 ते 10 सेकंद मी तेलामध्ये ठेवलं आणि हे लसूण मी काढून घेतलं. त्यानंतर इथे मिरच्या मी फ्राय करून घेतल्या. मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता हे कडकच पाहिजे आपल्याला एकदम खुसखुशीत. आणि मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या जेणेकरून खाल्ल्यानंतर तिखट नाही लागणार. आणि अशा पद्धतीने मी हे सर्व एकत्र करून मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण तळलेले जे
शेंगदाणे, डाळ, ड्रायफ्रूट्स आहेत ते पण मी यामध्ये ॲड करून घेते. बघू शकता तेल आपलं पूर्ण निघून गेलेलं आहे आणि या पोह्यांना जास्त तेल पण नाही लागत. तेल जास्त टाकलं की पोहे लगेच वातळ होतात. त्यानंतर इथे चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे. आता इथे चिवडा मसाला आणि हळद, मीठ त्याच तेलामध्ये थोडंसं तेल मी बाजूला काढून घेणार आहे, 2 ते 3 चमचे, आणि त्याच तेलामध्ये थोडंसं मिक्स करून मी ते पोह्यामध्ये टाकून देणार आहे. तर जेणेकरून हळद आणि मसाला सगळ्या पोह्यांना लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून मी पोह्यामध्ये टाकून दिलं आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं. पाहू शकता एकदम खुसखुशीत असे पोहे आपले रेडी आहे. आता हे थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. हे तुम्ही एरवी पण खाऊ शकता. कसे वाटले तुम्हाला पोहे हे मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.